नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाची माहिती घेणार आहोत. ती माहिती आपल्याला आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी कमेंटच्या स्वरूपात वेळोवेळी विचारली आहे. म्हणून तो प्रश्न महत्त्वाचा वाटला, म्हणून त्या संदर्भात हा व्हिडिओ आजचा आपण बनवत आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही शेतकरी नसाल आणि तरी देखील तुम्हाला शेती घ्यायची इच्छा असेल, परंतु तुम्हाला शेतकरी दाखला जर घ्यायचा असेल तर तो कशा स्वरूपात घेता येऊ शकतो, शेतमजूर प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर कशा पद्धतीत घेता येऊ शकतो आणि तुम्ही शेतकरी जरी नसाल तरी देखील तुम्हाला शेतजमीन विक्री किंवा खरेदी करता येऊ शकते का, या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहते. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये जर शेती विकत घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या खरेदी पत्रासोबत तुम्ही शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र किंवा तुम्ही शेतकरी असल्याचा त्या रोजी तुमच्या नावाचा सातबारा असलेला सातबारा तो तुम्हाला तुमच्या खरेदी पत्रामध्ये जोडावा लागतो. जर ही अट तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला खरेदी विक्री करता येऊ शकत नाही. विक्रीच्या संदर्भात जर आपण नियम बघितला तो असा की जी शेती तुम्ही विकत असाल ती शेती विकून देखील तुम्ही भूमिहीन होत नसाल किंवा तुम्ही भूमिहीन होत नसल्याचा दाखला देखील तुम्हाला त्या खरेदी विक्री पत्रासोबत जोडावा लागतो. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकरी असणं फार महत्त्वाचं असतं. परंतु बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की साहेब, आमच्याकडे आज रोजी कुठल्याही प्रकारचा सातबारा आमच्या नावावर नाही किंवा आमच्याकडे शेती नाही, तरी देखील आज रोजी आमची परिस्थिती ही सुदृढ झाली असल्यामुळे आम्हाला आज रोजी शेती विकत घ्यायची इच्छा आहे किंवा आम्हाला शेती करण्याची इच्छा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर शेती घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला संबंधित तहसील कार्यालय किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडून शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र किंवा शेतकरी असल्याचा दाखला हा मिळवता येऊ शकतो. मित्रांनो, हा दाखला जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे का? तर हो, यासाठी कायदेशीर तरतूद महाराष्ट्र कुळवैवाट अधिनियम, महाराष्ट्र कुळवैवाट शेतजमीन अधिनियम 1948 कलम 2(1) आणि 63 या कलमांच्या आधारे तुम्ही संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा प्रांतसाहेब किंवा SDM यांच्याकडे शेतमजूर असल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर करू शकतात. तो अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जामध्ये तुम्ही शेतमजूर कधी होते, कुणाकडे किंवा तुम्ही कोणाच्या शेतामध्ये काम करीत आहात या संदर्भातला तुम्हाला पुरावा द्यावा लागतो आणि ते पुरावे स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला तो शेतमजूर असल्याचा दाखला दिला जातो. त्यानंतर जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही अगोदर जी काही शेती तुमच्या वाडवडिलांकडे होती किंवा पूर्वजांकडे होती, ती शेती कोणत्या वर्षी विकली गेली होती किंवा कुणाला विकली होती, जर तुम्हाला माहीत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला भेटून त्या व्यक्तीकडनं तो सातबाऱ्याचा किंवा त्या खरेदी विक्रीची प्रत कॉपी तुम्ही घेऊन त्या खरेदी विक्री म्हणजे तुम्ही आता घेत असलेल्या खरेदी विक्री पत्रासोबत जोडून या परिस्थितीत देखील तुम्हाला ती शेती खरेदी करता येऊ शकते. त्यानंतर जर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर नातेवाईकांची मदतीने देखील तुम्ही शेती विकत घेऊ शकता किंवा तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा हा ग्राह्य धरला जातो आणि असं करणं हे कायद्याने बेकायदेशीर नाहीये, हे देखील महत्त्वाचं असेल. त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्या नातेवाईकांकडे काका किंवा भाऊबंद असतील, यांच्याकडे जर शेती असेल आणि त्यांच्या शेतीमध्ये जर तुम्ही तुमचं नाव दाखल करू शकला तर उतार्यावर ज्या दिवशी तुमचं नाव येतं त्या दिवशी तुम्ही शेतकरी संबोधले जातात किंवा ती वारसाने मिळाली असा त्याचा अर्थ होतो आणि तुमचा खरेदी विक्रीचा व्यवहार होऊन तुम्ही त्या व्यक्तीला हक्कसर पत्र करून देऊ शकतात. म्हणजे तुमचं काम झालं की तुम्ही त्या सातबाऱ्यावरून तुमचं नाव कमी करण्यासाठी हक्कसर पत्र करून देऊ शकतात. तर या मार्गांनी देखील तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा तुम्ही सादर करू शकतात. आता मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी नसाल आणि शेतकरी नसताना जर तुम्ही शेती खरेदी करून टाकली, परंतु जर कोणत्याही व्यक्तीने जर त्या खरेदी पत्रावर आक्षेप घेतला किंवा हरकत घेतली तर मात्र या परिस्थितीमध्ये तुम्ही केलेलं खरेदी खत हे रद्द होऊ शकतं.
कारण त्यामध्ये कायद्याची अडचण अशी आहे की शेतकरी असणारा व्यक्तीच हा शेती विकत घेऊ शकतो. त्याशिवाय जो व्यक्ती शेती विकत असेल आणि तो जर भूमिहीन होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये देखील ते खरेदी पत्र किंवा तो खरेदीचा व्यवहार हा रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरेदी तुम्हाला जर शेतजमीन विकत घ्यायची असेल तर आणि जर तुम्ही शेतकरी नसाल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणकोणत्या मार्गाने शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र किंवा शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र मिळवू शकतात आणि नातेवाईकांच्या मदतीने देखील तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा देऊ शकतात. या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंट्समध्ये विचारू शकतात. त्या प्रश्न जर आवश्यक वाटले तर त्याच्यावर आज म्हणजे आजप्रमाणे व्हिडिओ देखील आपण बनवू शकतो. फक्त तो प्रश्न हा आवश्यक वाटला पाहिजे किंवा कायदेशीर असला पाहिजे. धन्यवाद.